नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 8वीसाठी नॅशनल मीन्स मेरिट कम स्कॉलरशिप म्हणजेच NMMS या अत्यंत महत्त्वाच्या शिष्यवृत्तीसाठी महत्त्वाचा विषय आपण गणित या पाहत आहोत. यापूर्वी अनेक उदाहरणे आपण सोडवून दिलेली आहेत. आणखी काही उदाहरणांची उजळणी. एका काटकोन त्रिकोणाच्या काटकोन करणाऱ्या दोन बाजूमध्ये 14 cmचा फरक आहे. त्याचे क्षेत्रफळ 120 cm वर्ग आहे. तर त्या त्रिकोणाची परिमिती किती? या ठिकाणी हा काटकोन त्रिकोण आहे. एक बाजू x असेल तर दुसरी 14 अधिक x. या दोघांमध्ये फरक 14 आहे. आणि काटकोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. मग पाया 14 अधिक x असेल किंवा x असेल. 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. क्षेत्रफळ 120 दिलेलं आहे. हे भागिले 2. 120ला गुणिले गेल्यानंतर 240 होणार आहे. 14 गुणिले x 14x अधिक x गुणिले x वर्ग. वर्ग समीकरण मिळालं. x वर्ग अधिक 14x 240 माग घेतले वजा 240 बरोबर 0. x वर्ग अधिक 14x वजा 240 बरोबर 0. याचे अवयव आहेत x अधिक 24 पहिल्या कंसात, दुसऱ्या कंसात x वजा 10 बरोबर 0. ओके, कारण 10 आणि 24 यांचा गुणाकार 240 येतो आहे. धन आणि ऋण असल्यामुळे ऋण. आणि अधिक 24 वजा 10 अधिक 14 येतो आहे. एकदा x अधिक 24 शून्याबरोबर दाखवलं तर अधिक 24 पलीकडे जाऊन या ठिकाणी वजा 24 आणि x वजा 10 बरोबर 0. वजा 10 पलीकडे जाऊन अधिक 10. त्यामुळे एक बाजू 10 आली तर दुसरी 14 आणि 10 24. ओके, ही 10 आली तर 14 अधिक 10 24. काटकोन करणाऱ्या बाजू या ठिकाणी 10 आणि 24 कर्ण काढायचं आहे आपल्याला, कारण तिन्ही बाजू काढल्याशिवाय परिमिती काढता येणार नाही. पायथागोरसचं प्रमेय. काटकोन करणाऱ्या बाजूंच्या वर्गांची बेरीज 24 वर्ग 576, 10चा वर्ग 100, दोघांची बेरीज 676चं वर्गमूळ 26. कर्ण 26 आला. 26, 10 आणि 24 तिघांची बेरीज म्हणजे परिमिती 6 4 10, 2 आणि 1 हातचे 3, 4 आणि 2 6. या ठिकाणी 60 परिमिती आलेली आहे. अचूक पर्याय नंबर 2. पुढं अजयकडे 100, 50 आणि 10 रुपयाच्या नोटांच्या स्वरूपात एकूण 4 लाख रुपये आहेत. या नोटा 2, 3, 5 या प्रमाणात आहेत. तर 50 रुपयाच्या नोटांची संख्या किती? या ठिकाणी 100 गुणिले 2, 100 गुणिले 2 200x अधिक 50 गुणिले 3 प्रमाणे 50 रुपयाच्या नोटांचं म्हणजे 150x आणि अधिक 10 रुपयाच्या नोटांचं 5 म्हणजे 10 5 50x. एकूण 4 लाख रुपये होतात. 200, 150 आणि 50 यांची बेरीज 400x बरोबर 4 लाख. 1 2 0 गेले, 1 2 0 गेल्या. x बरोबर 4 गुणिले आहेत ते 4000 बघले. 4 1 4 1000. त्यामुळं आपल्याला 50 रुपयाच्या नोटा विचारलेल्या आहेत. 50 रुपयाच्या 3 प्रमाणे म्हणजे 100, 1000 100ची किंमत आल्या म्हणजे 1000 गुणिले 200, 150 गुणिले 1000, 50 गुणिले 1000 बरोबर 4 लाख रुपये रक्कम येणार. परंतु 50 रुपयाच्या किती नोटा आहेत? 3 प्रमाणे म्हणजे 1000 गुणिले 3 3000. अचूक पर्याय नंबर 1. पुढचा प्रश्न. एका शंकूची उंची 24 सेमी असून पायाची त्रिज्या 18 सेमी आहे. तर त्याची तिरकस उंची काढा. या ठिकाणी शंकूची उंची, असा शंकू आहे. या शंकूची लंब उंची दिलेली आहे 24, त्रिज्या दिलेली आहे 18 आणि ही तिरकस उंची विचारलेली आहे. लंब उंची h असेल, त्रिज्या r असेल, तिरकस उंची l असेल तर l वर्ग बरोबर पायथागोरसचं प्रमेय h वर्ग अधिक r वर्ग. 24चा वर्ग अधिक 18चा वर्ग. 24चा वर्ग 576, 18चा वर्ग 324, 6 4 10, 7 2 9 1 10, 5 3 8 1 9 900 आणि 900चं वर्गमूळ 30. त्यामुळे तिरकस उंची l बरोबर 30 पायथागोरसच्या प्रमेयाने आपण काढलं. ओके, 30 अचूक पर्याय नंबर 3. असे फसवे प्रश्न असतात. 5चा वजा 3चा 4चा 3रा घात आणि शेवटी 0. पूर्ण घाताचा घात, घाताचा गुणाकार म्हणजे वजा 3 गुणिले 4 गुणिले 3 गुणिले 0 गुणाकार 0 येतोय. कोणत्याही संख्येचा घात म्हणजे 5चा 0 घात. कोणत्याही संख्येचा घात 0 असेल तर त्याची किंमत 1 असते. अचूक पर्याय नंबर
3. ओके, अशा पद्धतीनं एक्स व वाय समचलनात आहेत. जेव्हा एक्स बरोबर 5/6/5 तेव्हा वाय बरोबर 4/5. जर एक्स बरोबर 3/4 असेल तर वायची किंमत किती? समचलनामध्ये या ठिकाणी स्थिर पद काढण्यासाठी त्या जो दोन चलांचा भागाकार करायचा असतो. के बरोबर एक्स भागिले वाय. एक्स आहे 6/5 आणि भागिले वाय आहे या ठिकाणी 4/5. म्हणजे उलटून गुणले 5/4. 5/4 5ला 5 जात आहेत. 2×3 2×2 4 म्हणजे के बरोबर 3/2 मिळालेलं आहे. ओके, आणि पुन्हा या ठिकाणी हे सूत्र वापरायचं. के बरोबर x/y. आत्ताच आपण केची किंमत 3/2 काढलेली आहे. नवीन x 3/4 दिलेला आहे. 3/4 आणि याला भागिले वाय आहे म्हणजे तो छेदस्थान राहणार. ओके, आणि वायची किंमत काढायची आहे. वायची किंमत काढताना या ठिकाणी तिरकस गुणाकार 3 × 4y 12y येणार. 3 × 4y 12y बरोबर 3×2 6. वाय बरोबर हे 12 6ला पलीकडे भागिले गेले. 6/12 6×1 6 6×2 12 1/2 उत्तर मिळालं. अचूक पर्याय नंबर पहिला. ओके, अशा पद्धतीनं वर्गमात 45/80 बरोबर प्रश्नचिन्ह. आपण भाग घालवला या ठिकाणी. 5 भाग जातो वरती आणि छेदस्थानी 5×9 45 9 आलेला आहे आणि छेदस्थानी 80ला 5 भागलं 16 येतं आहे. 16×85 9चं 3 वर्गमूळ आहे आणि 16चं 4 3/4 हा अचूक पर्याय आहे. ओके, अशा पद्धतीनं एका चौरसाची बाजू 5 सेमीने वाढवली. त्याचे क्षेत्रफळ 165 चौसेमीने वाढते. तर त्या चौरसाची बाजू किती? या ठिकाणी एका चौरसाची बाजू 5 सेमीने वाढवली. क्षेत्रफळसुद्धा 165 चौसेमीने वाढते. चौरसाची बाजू विचारलेली आहे. या ठिकाणी हा चौरस आहे, त्याची बाजू x आहे आणि मग त्याचं क्षेत्रफळ x² आणि आता चौरसाची बाजू 5 वाढवल्या x+5 त्यामुळे त्याचं क्षेत्रफळ बाजूवर्ग x+5² x+5 म्हणजे मोठ्या बाजूचा वर्ग. म्हणजे या ठिकाणी x+5 ही चौरसाची बाजू 5 वाढवल्या म्हणजे त्याचं क्षेत्रफळ बाजूवर्ग म्हणजे x+5 कंसाचा वर्ग आणि पूर्वीची बाजू x आहे चौरसाची मानलेली, त्याचं क्षेत्रफळ x² आणि या दोघांमधला फरक म्हणजे बाजू 5 वाढवली तर क्षेत्रफळसुद्धा 165 वाढते म्हणून 165. ओके, ह्याचा विस्तार x² अधिक 10x अधिक 25 वजा x² बरोबर 165 वजा x² अधिक x² गेले. 10x बरोबर 165 अधिक 25 पलीकडे गेले वजा 25. 10x बरोबर 125मधून 165मधून 25 गेले 5 गेले 0 आणि 16मधून 14 2 गेले 14. 10x बरोबर 140 0 0 गेले x बरोबर 14. या ठिकाणी बाजू आपल्याला 14 मिळालेली आहे. अचूक पर्याय नंबर 2. ओके, एका महाविद्यालयातील इंग्रजी विषय शिकवणाऱ्या 50 विद्यार्थ्यांच्या वयांची वारंवारता सारणी खाली दिली आहे. त्यांच्या वयांचा मध्य काढा. विद्यार्थ्याचे वय 20 वर्षे असणारे 10 विद्यार्थी आहेत. 19 वय असणारे 15, 18 वय असणारे 13 आणि 21 वय असणारे 12. म्हणजे यांचा गुणाकार करून या ठिकाणी आपल्याला 50 त्यांच्या बेरजेला भागायचं आहे. 20 × 10 200. ओके, अधिक 15 × 19 19 वर्षाचे 15 विद्यार्थी आहेत. 15 9 35 असे 135ला 5 ह्याच्याले 13 15 1 15 आणि 13 28 म्हणजे 285 अधिक 18 वयाचे 13 विद्यार्थी आहेत. 18 त्रिक 54 54ला 4 ह्याच्याले 5 18 1 18 5 23 आणि 21 वय असणारे 12 विद्यार्थी आहेत. 12 1 12 आणि 12 2 24 1 25 यांची बेरीज या ठिकाणी 2 आणि 4 6 आणि 5 11ला 1 ह्याच्याला 1 नंबर 2 आहे दशक स्थानचा. 5 ह्याचे 1 6 आणि 3 9 आणि 8 17ला 7 ह्याच्याला 1 2 ह्याचे 1 3 आणि 2 5 आणि 2 7 आणि 2 971. 971 बेरीज आहे. 971 भागिले 50. आपण
5 भागूया. 5 10 50. या ठिकाणी 9साठी 5 1 5, उरले 4, 47 झाले. 5 9 45, 9 उरले 2, 21 झाले. 5 चोक 20, 21मध्ये 20 गेला, उरला 1, 1 वर 0 10, 5 2 10. 194 भागे 1942 आणि हे भागेल 10 परत आणि हे भागिले 10 म्हणजे 19.42 अचूक पर्याय या ठिकाणी नंबर 3. ओके, अशा पद्धतीनं दुकानदाराने 2,500 रुपयांच्या वस्तूची विक्री 20% सूट देऊन केली, तरीही गिरायकाने त्या रकमेत 75 रुपये कमी दिले, तर दुकानदाराला गिरायकाने किती रुपये दिले? म्हणजे 100 रुपयाची वस्तू 20% सूट दिली जाते, म्हणजे 80 रुपयाला विकली जात्या. म्हणजे 100 रुपयाची वस्तू 80 रुपयाला विकली जात्या, तर 2,500 रुपयाची वस्तू केवढ्याला विकली जाईल? तर म्हणजे गुणले, ह्या 2 शून्य गेल्या, 25 गुणिले 80 2000, म्हणजे 2000ला विकली पाहिजे, म्हणजे 2000 रुपये मिळाले पाहिजेत. पण या ठिकाणी परत आणखीन 75 रुपये गिराईक कमी देत आहे. म्हणून मग दुकानदाराला किती मिळालं? यातनं 75 वजा करायचं. 2000 द्यायला पाहिजे होतं 20% सवलतीनं. 25,000चं 500 रुपये सवलत मिळाली. 75 रुपयांनी कमी दिले जातात. म्हणजे दुकानदाराला किती मिळाले? 10तनं 5 गेले 5, 10तनं 7ने काट गेला 2, हातच्या दिला 20मधने गेला 19, 1,925 रुपये दुकानदाराला मिळाले. 1,925 रुपये. ओके, अचूक पर्याय नंबर 2. यमचा चौथा घात अधिक 24m वजा 10m वर्ग भागिले m अधिक 4 बरोबर आपल्याला भागाकार शोधायचा आहे. m अधिक 4 भागायचा आहे. यमचा चौथा घात येण्यासाठी या यमला m घन गुणलं पाहिजे. मग ह्या दोघांनाही गुणायचं आणि येणारा गुणाकार स्वरूप पदाच्या खाली मांडायचा. m घन गुणिले m, यमचा चौथा, आणि m घन गुणिले 4m घन, म्हणजे m घन गुणिले 4, 4m घन. ओके, मध्ये लिहायचं. या ठिकाणी वजा, हे वजा m घनला वजा m घन गेले. चिन्ह बदलायची. पहिल्या बहुपदीतून दुसरी बहुपदी वजा करताना दुसऱ्या बहुपदीच्या प्रत्येक पदात चिन्ह बदलायचं. वजा 4m वर्ग आणि वरचे घेतले अधिक 24m. वजा 4m वर्ग घेण्यासाठी ह्या यमला वजा 4m न गुणायचं. वजा 4m गुणिले m, वजा 4m वर्ग, आणि वजा 4m गुणिले अधिक 4, 4 चौक 16, वजा 16m, वजा 16m. चिन्ह बदलायचे आत्ता सांगितल्यापर्यंत तिनं. हे वजाचं अधिक 24 आणि 16 40m. वरचे घेतले अधिक m वर्ग वजा m वर्ग वजा 10m वर्ग. सो सॉरी, आपण क्रमानं मांडूया. यमचा चौथा घात, त्यानंतर या ठिकाणी यमचा घनचा घात नाही म्हणून 0m घन, त्यानंतर वजा 10m वर्ग, त्यानंतर अधिक 24m. ओके, अशा पद्धतीने 4 3 2 4 3 2 आणि 1. त्यामुळं अशी मांडणी आता केलेली आपण चालणार नाही. भागाकार करताना घातांच्या उतरत्या क्रमानं संख्या लिहायच्या. गळलेल्या घाताचा सहगुणक 0 घ्यायचा. 3 नाही आहे म्हणून 3चा 0 घेतला. यमचा चौथा येण्यासाठी आत्ता आपण पाहिली m घन घ्यावा लागतो. m घन गुणिले m, यमचा चौथा अधिक 4 गुणिले m घन अधिक 4m घन. चिन्ह बदलायचे. हे वजा 4m, हे गेले 0, वजा 4m घन, वरचा घेतला वजा 10m वर्ग, वजा 4m घन येण्यासाठी ह्या यमला वजा 4m वर्ग गुणलं पाहिजे. वजा 4m वर्ग गुणिले m, वजा 4m घन, आणि या ठिकाणी वजा 4m वर्ग गुणिले 4, वजा 16m वर्ग, अधिक 4 गुणिले वजा 4m वर्ग, वजा 16m वर्ग. चिन्ह बदलायचे. हे वजा, हे अधिक 0, अधिक 16m वर्गमधनं 10m वर्ग गेले 6m वर्ग, वरचे घेतले अधिक 24m, अधिक 6m वर्ग येण्यासाठी यमला अधिक 6नं भागावं लागेल. आता एवढ्यावर आपल्याला उत्तर मिळवायला काय अडचण येणार नाही. m घन वजा 4m, m घन वजा 4m वर्ग अधिक 6m वर्ग येण्यासाठी या यमला 6m न गुणा लागणार. म्हणजे m घन वजा 4m वर्ग अधिक 6m, m घन
वजा 4m वर्ग अधिक 6m हा पहिलाच पर्याय आहे. ओके, अशा पद्धतीनं. आणि बाकी मग कशी शून्यवृत्ती पहा. 6m आपल्याला भागाकार सापडला. 6m गुणले m 6m वर्ग आणि अधिक 6m गुणले अधिक 4 अधिक 24m. हे वजा शून्य बाकी. ओके, अशा पद्धतीनं अचूक पर्याय नंबर 1. अशा पद्धतीने हा व्हिडिओ जरूर आपण लाईक करा आणि आपल्या सर्व इयत्ता 8वीतल्या NMMSला बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी तो शेअर करा. भोसले सर जाकले या चॅनलला सबस्क्राईब करा आणि यूट्यूबला 8वी केवळ फक्त NMMS मराठीत टाकलं तरी NMSचे विज्ञानाचे गणिताचे आपल्याला शेकडो व्हिडिओ मिळतील. उर्वरित वेळेमध्ये थोडे दिवस राहिले आहेत. गणित आणि विज्ञान आपण सविस्तर पाहिलं ऐकलं तर आपणास विज्ञानाचे 35 गुण आणि गणिताचे 20 गुण 55 पैकी 55 गुण मिळतील. धन्यवाद.